Hello and welcome to the next session of reproduction in lower and higher animals. So last lectureला आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमधली पहिली स्टेज अभ्यासलेली होती, ज्याला आपण म्हणत होतो क्लिव्हेज. क्लिव्हेज मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून सेलची संख्या वाढते, फायनली मोरुला तयार होतो. सो झायगोट इज कन्वर्टेड इनटू मोरुला स्टेज. झायगोट सिंगल सेल असते, त्याच्यापासून 16 to 32 सेलची स्टेज तयार होते. मोरुला स्टेज मलबेरी लाईक असते म्हणून त्याला मोरुला म्हटलं जातं. त्या स्टेजला आपण क्लिव्हेज म्हटलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, आफ्टर 30 hours, 60 hours, 72 hours, 4 days ही स्टेज फॅलोपियन ट्यूबमधले आपण अभ्यासलेली होती. आता मोरुला स्टेज तयार झालेले म्हणजे हा जो मोरुला आहे हा तयार झालेला आहे. ही सगळी होल डेव्हलपमेंट ही फॅलोपियन ट्यूबमध्ये होते. सो दिस इज द मोरुला. 16 to 32 सेलड स्ट्रक्चर असतं. दिस इज द मोरुला. ओके, सेलड स्ट्रक्चर. हा मोरुला आफ्टर फर्टिलायझेशन नंतर सरासरी एक फोर डेज नंतर तयार झालेला आहे. 4 to 5 days. हा हळूहळू युटेरसच्या साईडला पुश केला जातो आणि युटेरसमध्ये येतो. युटेरसमध्ये आल्यानंतर युटेराइन फ्लूइड ॲब्सॉर्ब केलं जातं. सो ॲब्सॉर्ब असं म्हणूया आपण. ट्रान्सफर टू uterus. So remain floating in uterus up to 1 to 2 days. 1 to 2 days. Absorb the uterine fluid. Absorb the uterine fluid, also called as a uterine milk. Uterine milk, and shows increase in size. Shows increase in size. So due to continuous absorption of food, so outer layer of this gets swollen. हा जो मोरुलाचा बाहेरचा थर असतो ज्याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हणत असतो. ट्रोफोब्लास्ट लेयर आतील असतात ते इनर सेल मास असतात. मास ॲब्सॉर्प्शन ऑफ फ्लूइड होतं. ॲब्सॉर्प्शन ऑफ uterine fluid. Shows increasing size. So this trophoblast layer becomes thin. So this shows increasing size. Trophoblast layer becomes thin.
हा जो बाहेरचा लेअर असतो तो थिन होतो, ज्याला आपण ट्रोपोप्लास्ट लेअर म्हणतो. कारण ह्याच्यात फ्लुइड ॲब्सॉर्ब केलेलं असतं. न्यूक्लियस आहेत. सो दिस लेअर इज कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट. काय म्हणायचं? ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्ट. आउटर लेअर असतो, थिन लेअर असतो, फ्लॅट सेलचा लेअर असतो, ज्याला म्हणायचं ट्रोपोब्लास्ट. उरलेल्या इनर सेल मास असतात ते कोणत्या तरी एका साईडला अटॅच होऊन राहतात, पण पेशी या बाहेरच्या पेशी पेक्षा थोड्या मोठ्या साईजच्या असतात. सो दिस इज इनर सेल मास. हे इनर सेल मास आहे, कॉल्ड ॲज इनर सेल मास. इनर सेल मास किंवा एम्ब्रिओ ब्लास्ट सेल असंही म्हटलं जातं, कॉल्ड ॲज एम्ब्रिओ ब्लास्ट. कारण याच्यापासून पुढे एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे, सो कॉल्ड ॲज एम्ब्रिओ ब्लास्ट. फ्लुइड शोषल्यामुळं ही जी कॅव्हिटी शिल्लक राहते याला म्हटलं जातं ब्लास्टोसोल किंवा ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसोल. सोल म्हणजे कॅव्हिटी असते, ऑल्सो कॉल्ड एज ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट. And this development takes place after 5 to 6 days. So 5 to 6 days after fertilization. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 5 to 6 डे नंतर ही स्टेज तयार होते. हे ब्लास्टोसिस्ट स्ट्रक्चर तयार होतं. सो इट इज ऑल्सो फिल्ड विथ द फ्लुइड. युटेराइन फ्लुइड असतं, हे जे युटेराइन मिल्क असतं हे ॲब्सॉर्ब केलं जातं आणि त्यामुळं इथे एक ब्लास्टोसिस्ट स्ट्रक्चर तयार होतं, ज्याला आपण ब्लास्टुला म्हटलं जातं. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ब्लास्टुला. So conversion of morula into blastula is called as blastulation. So conversion of morula into blastula is called blastulation. काय म्हणायचं झाला? ब्लास्टुलेशन. ओके. काय काय चेंजेस झालेत बघूया एकदा आपण. हा जो मोरुला असतो, हा मोरुला ओव्हिडक्टमधून युटेरसमध्ये ट्रान्सफर केला जातो. युटेरसमध्ये आल्यानंतर हा युटेरसमध्ये जे फ्लुइड असतं, लिक्विड असतं, त्यात फ्लोटिंग राहतो. 1 to 2 days फ्लोट होतो. ह्या ड्युरिंग प्रोसेसमध्ये तो बाहेरून काय ॲब्सॉर्ब करतो? युटेराइन फ्लुइड ॲब्सॉर्ब करतो. हे युटेराइन फ्लुइड याला युटेराइन मिल्क म्हटलं जातं. जसजसं बाहेरून फ्लुइड आत येईल, आतील व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होते. जसजसं आतील व्हॉल्यूम वाढेल, ह्या बाहेरच्या पेशी असतात त्या फ्लॅट आणि थिन लेअरमध्ये अरेंज होतात. सो आउटर फ्लॅट थिन लेअर्ड स्मॉलर सेल्स आर कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट. सो ट्रोपोब्लास्ट इज आउटर थिन फ्लॅट सेल आहेत. आउटर आहे, थिन आहे, फ्लॅट सेल्स आहेत आणि याचं मेन फंक्शन असतं ॲब्सॉर्प्शन. फक्त ॲब्सॉर्प्शनचं काम करतात. ॲब्सॉर्प्शन ऑफ युटेराइन फ्लुइड. युटेरसमधलं लिक्विड शोषून घेतलं जातं युटेराइन फ्लुइड. जसजसं फ्लुइड ॲब्सॉर्ब होईल साईज वाढते.
साईज वाढली की इथं फ्लुइड आल्यामुळं हे जे इनर सेल मास असतं ते एका साईडला अटॅच होतं. हे इनर सेल मास एका साईडला अटॅच झाल्यानंतर या इनर सेल मासला म्हटलं तर एम्ब्रिओब्लास्ट सेल्स हॅव्हिंग अ ॲबिलिटी टू डेव्हलप इन टू एम्ब्रिओ. द रिमेनिंग कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टोसोल्स. So the whole structure look like cyst, so called as a blastocyst. ब्लास्टुलाचं जे सिस्ट असतं याला ब्लास्टोसिस्ट म्हटलं जातं. हे ब्लास्टोसिस्ट कंप्लीट होण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात आफ्टर फर्टिलायझेशन. सो कन्वर्जन ऑफ मोरुला इंटू ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टुलेशन. मोरुला इंटू ब्लास्टुला एवढं इक्वेशन लक्षात ठेवायचं. सो कन्वर्जन ऑफ मोरुला इंटू ब्लास्टुला is called as blastulation. Zygote into morula, so conversion of zygote into morula is called as cleavage, and morula into blastula is called as blastulation. It occurs in oviduct, it occurs in uterus. ओके, आता हे होत असताना याच्या बाहेरच्या आवरण ॲज इट इज सुरुवातीला असतातच, कारण ॲबनॉर्मल साईटला इम्प्लांटेशन होऊ नये म्हणून हे झोना पेलुसिडा जे असतं बाहेरचं आवरण ते प्रिव्हेंट दी इम्प्लांटेशन. पण जशी साईज वाढत जाईल पुढं जाऊन हा जो झोना बाहेरचा लेअर असतो झोना पेलुसिडा हा साईज वाढल्यामुळं रप्चर होतं, बस्ट होतो, फुटतो, निघून जातो, कारण इथं साईज वाढलेली असते. आणि ह्या ज्या ट्रोपोब्लास्टच्या सेल्स असतात की ज्या युटेरसच्या एंडोमेट्रियमला अटॅच होण्यासाठी असतात, याला असंही म्हटलं जातं, इथल्या ज्या पेशी असतात ह्या पेशींना म्हटलं जातं सेल्स ऑफ राउबर. सेल्स ऑफ राउबर कारण ते अटॅच होण्यासाठी काम करतात, युटेरसला अटॅच होण्यासाठी मदत करतात. सो सेल्स ऑफ राउबर, they are help to attach the blastula to the inner wall of uterus, that means endometrium. एंडोमेट्रियमच्या आतील वॉलला जोडण्यासाठी ज्या पेशी मदत करतात ह्या पेशींना म्हणायचं सेल्स ऑफ राउबर आर दी ट्रोपोब्लास्ट सेल्स, स्पेशल सेल्स ऑफ ट्रोपोब्लास्ट टुवर्ड्स दी इनर सेल मास, टुवर्ड्स दी इनर सेल मास, ज्याला म्हटलं जातं सेल्स ऑफ राउबर. ओके, म्हणजे इनर सेल मासच्या साईडच्या ज्या पेशी असतात त्या ब्लास्टुलाला युटेरसला जोडायला मदत करतात, त्या पेशींना म्हणायचं सेल्स ऑफ राउबर. ओके, बघा लक्ष द्या इकडं. आता हे फुल डेव्हलपमेंट झालेले युटेरसमध्ये सेल्स ऑफ राउबर, इनर सेल मास, आणि जेव्हा असं होतं तेव्हा ह्या ब्लास्टुलामध्ये आपल्याला पोलॅरिटी पाहायला मिळते. काय पाहायला मिळते? पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे याचे 2 पोल्स दिसतात. ज्या साईडला इनर सेल मास असतं त्या साईडला म्हणायचं एम्ब्रियोनल पोल किंवा एम्ब्रियोनल एंड. सो दिस साईड इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल एंड. इथं नाव देऊया आपण. सो दिस साईड इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल एंड. एम्ब्रियोनल एंड कोणाला म्हणायचं? एम्ब्रियोनल एंड ज्या साईडला इनर सेल मास आहे, सेल्स ऑफ राउबर आहेत, त्या साईडला काय म्हणायचं? एम्ब्रियोनल एंड. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला अपोजिट एंडला म्हटलं जातं ॲब एम्ब्रियोनल एंड, AB, अब एम्ब्रियोनल एंड. याचा अर्थ इथं आपल्याला पोलॅरिटी पाहायला मिळते. ज्या साईडला इनर सेल मास ट्रोपोब्लास्टला अटॅच झालेला असतात त्या साईडला म्हणायचं एम्ब्रियोनल एंड, आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हटलं जातं ॲब एम्ब्रियोनल एंड. सो दिस ब्लास्टुला शोज पोलॅरिटी. आणि हे मग व्हायटेलाइन मेम्ब्रेन असेल, परंतु याच्या बाहेरचं झोना पेलुसिडा रप्चर होतं आणि मग ह्या सेल्स ऑफ राउबर असतात ते युटेरसला अटॅच व्हायला मदत होतात. ती अटॅचमेंट असते, याला म्हटलं जातं
इम्प्लांटेशन म्हणजे ब्लास्टुला तयार झाल्यानंतरची स्टेज असते. ही ब्लास्टुला तयार होण्यासाठी लागणारा कालावधी 5 to 6 days असतो आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे 7th डे नंतर इम्प्लांटेशनची प्रोसेस स्टार्ट होते. सो दिस इज अबाउट ब्लास्टुलेशन. याच्यानंतर आपल्याला बघायचं इम्प्लांटेशन कसं असतं हे आपण पाहणार आहोत. ओके ओके ब्लास्टुला तयार झालेला आहे. आता इम्प्लांटेशन कसं होणार आहे हे आपण पाहणारच आहे. एक्झॅक्ट लोकेशन समजण्यासाठी आपण हा पार्ट दाखवतोय. ही होल सिस्टीम आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी फर्टिलायझेशन झालेलं आहे. सेल डिवाइड होते फॅलोपियन ट्यूबमधून युटेरसमध्ये. हे इनर वॉल असते युटेरसची, एंडोमेट्रियम. इथंपर्यंत हा ब्लास्टुला आलेला आहे. आता या ब्लास्टुला युटेरस वॉलला फंडस या रिजनमध्ये जोडला जातो. सो अटॅचमेंट ऑफ blastula to the uterine wall, endometrium of endometrium. आपल्याला माहित आहे युटेरसमध्ये 3 महत्त्वाचे लेयर्स असतात. एक बाहेरच्या बाजूला असतो तो पेरिमेट्रियम, मध्यभागी असतो तो मायोमेट्रियम, आतील साईडला असतो हा एंडोमेट्रियम. पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम, एंडोमेट्रियम. युटेरसचे आपण 3 पार्ट बघितले होते. हा फंडस पार्ट आहे, हा बॉडी पार्ट असतो, हा सर्विक्स पार्ट असतो. सो ॲट दी फंडस रिजन एंडोमेट्रियम ऑफ युटेरस ॲट फंडस. बघा हा ब्लास्टुला आहे तो अटॅच होणार आहे. कोणाला अटॅच होणार आहे? एंडोमेट्रियम. कोणत्या युटेरसच्या रिजनमध्ये? फंडसमध्ये. फंडस, बॉडी आणि सर्विक्स असे पार्ट असतात. फंडस रिजन ऑफ युटेरस इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. सो दिस प्रोसेस इज completed. Process is completed between 7 to 10 days. सरासरी 7 to 10 days या दरम्यान ही प्रोसेस कंप्लीट होत असते. आता याच्यामध्ये हे जे आपण बघितलं होतं, हा जो ब्लास्टोसिस्ट आपण बघितला होता, हा त्याचा बाहेरचा लेयर असतो, थिन लेयर असतो, ज्याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हणत असतो. हा ट्रोफोब्लास्ट आहे. उरलेल्या इनर सेल मास असतात कनेक्टेड ॲट वन साइड. सगळ्या इनर सेल मास आहेत. यालाच एम्ब्रिओब्लास्ट सेल म्हटलं जातं. हा जो बाहेरचा आहे हा ट्रोफोब्लास्ट असतो. ट्रोफोब्लास्ट. याच्या सेल्स ऑफ राउबर असतात. जेव्हा हा इथून युटेरसमध्ये येतो, इथलं फ्लूइड शोषलं की साईज वाढते आणि ही ब्लास्टोसिल कॅव्हिटी तयार होते, ज्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हटलं जातं किंवा ब्लास्टोसोल. हे इनर सेल मास आहे. मास हे होल स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे आपण. आता ह्या ज्या ट्रोपोब्लास्ट सेल असतात, ह्या ट्रोपोब्लास्टच्या सेल्स डिवाइड होतात आणि ज्या ठिकाणी फंडस पार्ट असतो इथं आल्यानंतर हे बाहेरचं झोना पेलुसिडा निघून जातो आणि ह्या ट्रोपोब्लास्ट सेलची फास्ट डिव्हिजन होते आणि या ठिकाणी असे त्याचे 2 थर तयार होतात. ह्या ट्रोपोब्लास्ट सेलचे असे 2 लेयर्ड स्ट्रक्चर तयार होतं. त्यापैकी जो बाहेरचा लेयर असतो याला सिनसायटिओ ट्रोफोब्लास्ट म्हटलं जातं. सो कॉल्ड ॲज
सिनसायटिओट्रोफोब्लास्ट आणि आतील लेअर असतो याला म्हटलं जातं सायटोट्रोपोब्लास्ट. सायटोट्रोफोब्लास्ट. ह्या सिनसायटिओट्रोपोब्लास्ट हे आउटर आहेत, मल्टीन्यूक्लिएटेड असतात. मल्टीन्यूक्लिएटेड. लूज सेल मेम्ब्रेन लूज होतं, लूज सेल मेम्ब्रेन, and having an ability to produce lytic enzymes. म्हणजे एंडोमेट्रियमची वॉल ब्रेक करण्यासाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स असतात, त्यांना आपण लायटिक एन्झाईम्स म्हणतो. आणि ही लायटिक एन्झाईम्स तयार करण्याचं काम सिनसायटिओट्रोपोब्लास्ट करतं. हे आउटर आहेत, मल्टीन्यूक्लिएटेड आहेत, लूज सेल मेम्ब्रेन अँड हॅव्हिंग अ ॲबिलिटी टू प्रोड्यूस लायटिक एन्झाईम्स. सायटोट्रोपोब्लास्टमध्ये काय होतं, हा जो सायटोट्रोपोब्लास्ट असतो हा इनर असतो, थिन असतो, युनिन्यूक्लिएटेड असतो. सेल्स युनिन्यूक्लिएटेड असतात. अँड रिटेन सेल मेम्ब्रेन, त्याचं सेल मेम्ब्रेन हे मात्र कायम असतं, रिटेन सेल मेम्ब्रेन. सो रिटेन सेल मेम्ब्रेन. दोन लेयर्स कळाले, एक सायटिओट्रोपोब्लास्ट, सिनसायटिओट्रोपोब्लास्ट आणि सायटोट्रोपोब्लास्ट. आउटर आहे, इनर आहे, मल्टीन्यूक्लिएटेड आहे, युनिन्यूक्लिएटेड आहे, लूज सेल मेम्ब्रेन, रिटेन सेल मेम्ब्रेन, हॅव्हिंग ॲबिलिटी टू प्रोड्यूस लायटिक एन्झाईम्स. आणि मग यांनी इथं लायटिक एन्झाईम सोडल्यानंतर ही जी एंडोमेट्रियम वॉल असते, ही एंडोमेट्रियम वॉल डिग्रेड होते, ब्रेक होते आणि हा जो आलेला ब्लास्टोसिस्ट असतो तो पूर्ण या युटेराइन वॉलमध्ये बरीड होतो, आतील साईडला जोडला जातो युटेरसच्या वॉलला. ह्या अॅनिमल पोलच्या साह्याने, याला एम्ब्रियोनिक एंड म्हटलं जातं किंवा अॅनिमल पोल असतो. ह्या अॅनिमल पोलच्या साह्याने एम्ब्रियोनिक एंड किंवा अॅनिमल पोल म्हटलं जातं, अॅनिमल पोल. आणि ह्या अॅनिमल पोलच्या साह्याने इथं तो युटेराइन वॉलला जोडला जातो आणि उरलेलं इनर सेल मास असतं तेही अरेंज होतं. आणि आता लागणारं फूड असतं हा एंडोमेट्रियममधून घेतलं जातं. सो दिस इज द एंडोमेट्रियम. हे एंडोमेट्रियममधून घेतलं जातं आणि कंप्लीट ब्लास्टूल असतो तो एंडोमेट्रियममध्ये बरीड झालेला असतो, डीपली सिच्युएटेड असतो. याला एक होल तयार केला जातो, फंडस पार्टमध्ये होल तयार केला जातो. होल तयार करण्यासाठी लायटिक एन्झाईमची आवश्यकता असते आणि ती एन्झाईम ह्या ट्रोपोब्लास्टच्या लेयर्स करत असतात. आणि मग हा ब्लास्टुला आहे, ब्लास्टुला ब्लास्टोसिस्ट म्हटलं जातं. हा ब्लास्टुला एंडोमेट्रियम वॉल युटेरसची फंडस या ठिकाणी जोडणं, ह्या एकूण प्रोसेसला काय म्हणायचं, इम्प्लांटेशन. काय म्हणायचं, इम्प्लांटेशन. सो दिस इम्प्लांटेशन इज कम्प्लिटेड इन बिटवीन 7 to 10 days. सुरुवात होते, इम्प्लांटेशन स्टार्ट होतं, स्टार्ट इम्प्लांटेशन at 7th day after fertilization and end at 10th day after fertilization. In short, this blastula is attached to the uterine wall is called as implantation and it helps to the further development of embryo. It helps to the absorb the food material from the endometrium continuously. So continuous supply of fluid with the help of endometrium, and then blastula again shows development to convert into
3 जर्म लेअर्ड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज गॅस्ट्रुला. हा गॅस्ट्रुला काय असतो, 3 जर्म लेअर्स काय काय असतात हे आपण यापुढची जी डेव्हलपमेंट असते याला गॅस्ट्रुलेशन म्हणणार आहे, की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमधली 3rd स्टेज असणार आहे. फर्स्ट स्टेज काय होती, क्लिवेज. सांगा क्लिवेजमध्ये काय झालं, झायगोटचा मोरुला तयार झाला म्हणजे 16 to 30 सेल स्ट्रक्चर. सेकंड डेव्हलपमेंट ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशनमध्ये मोरुला इज कन्वर्टेड इन टू ब्लास्टुला. ओके. त्याच्यानंतर इम्प्लांटेशन, 3rd डेव्हलपमेंट होती. इम्प्लांटेशनमध्ये काय होतं, हा ब्लास्टुला आहे तो युटेराइन वॉलला अटॅच होतो म्हणजे काय होतं, इम्प्लांटेशन. सो क्लिवेज, देन ब्लास्टुलेशन, then implantation, and implantation ends at the 10th day after the fertilization. So this is about implantation. नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजेच गॅस्ट्रुलेशन नेक्स्ट लेक्चरला.